तामिळनाडूमध्ये एका 10 वर्षाच्या पोरीसोबत विनयभंग होतो। त्यानंतर पोलिसांची एक मीडिया ब्रीफिंग बसते। त्यामध्ये आपल्याला असं दिसण्यात आलं की तिकडचे पोलीस ऑफिसर तिकडे हसत होते, मजाक करत होते, पण ती जागा हसण्यास्पद होती का? तिकडच्या लोकांना आणि त्या पोरीच्या आई वडिलांना तुमच्यावरती विश्वास राहील का की ही लोक माझ्या पोरीला न्याय मिळवून देतील? आणि हे ऑफिसर साधेसुधे ऑफिसर्स नसून IPS 3rd लेवल ग्रेडचे ऑफिसर्स आहेत। पण यात यांची चुकी नाही, इकडे चुकी पण त्या पोरीची होती की ती कुठल्या मोठ्या उद्योजकाची किंवा कुठल्या मोठ्या नेत्याची पोरगी नाहीये। कारण आझम खान सारख्या जेव्हा त्यांची भैस हरवते तिकडे पूर्ण जिल्ह्याची पोलीस त्याच्या पाठी फिरते, शोधायला फिरते। मग इथं कुठल्याही सेन्सिटिव्ह केसमध्ये हसलं मग काहीच झालं। आणि यात सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सर्वसामान्यांनी न्यायासाठी जायचं कुठे? आणि हे ऑफिसर विसरतात की ह्यांना जे गाड्या भेटतात, घर भेटतं गव्हर्नमेंटकडून, हे सगळं जे सर्वसामान्य लोक जे टॅक्स भरतात याच्याकडूनच त्यांना हे सगळं भेटतं। आणि हेच लोक आता सर्वसामान्यांवरती हसत आहेत। आणि नवीन रिपोर्ट्स अनुसार CM विजय यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि या तिन्ही ऑफिसर्सला सस्पेंड केलंय। पण प्रश्न असा आहे की सस्पेन्शन एवढं कितपत चालणार? कारण की आमच्या लोकांना, सर्वसामान्य भारतीय जनतेला असे ऑफिसर्स नको, तर तुकाराम मुंडे आणि किरण बेदीसारखे जे नॅशनल लेवलला जे ऑफिसर्स आहे, जे देशभक्त आहे आणि सर्वसामान्यांसाठी काम करतात आणि जनतेला कायद्यावरती विश्वास राहील असं काम करतात, असे ऑफिसर्स हवेत। आणि या तिन्ही ऑफिसर्सवरती लवकरात लवकर सस्पेन्शन तर आहेच, पण पुढे पण काहीतरी मोठी कारवाई केलीच पाहिजे। जय हिंद, जय शिवराय, जय भीम।